आपण आपली लाईफस्टाईल कशी आहे ना याच्यावर आपलं घर दिसतं. जर माणूस आपल्याला गाडी कुठली पाहिजे आणि आपल्या पर्सनॅलिटीला कुठली गाडी सूट होईल हा विचार करू शकतो, तर आपलं घर कसं पाहिजे याचा का नाही विचार करू शकतो. आज आपल्या बरोबर आहेत एक असे व्यक्तिमत्व ज्यांचं मुंबईमध्ये इंटिरियर डिझायनिंगमध्ये खूप मोठं नाव आहे. म्हणजेच मी जगदीश चव्हाण सरांना आज बोलवलं आहे, जे आहेत CEO अँड फाउंडर ऑफ ब्लू बॉक्स इंटिरियर. आता बऱ्याच जणांना विचारतात ब्ल्यू बॉक्स हे नाव का, ब्ल्यू बॉक्समध्ये पण डबल एक्स का. प्रत्येक मुलाचं शिक्षणानंतर विचार असतो की आता पुढे काय करायचं. माझं ग्रॅज्युएशन होईपर्यंत माझा एक गोल होता की आपल्या वडिलांचा बिझनेस आहे आणि तोच पुढे कंटिन्यू करायचा आहे. टर्न की म्हणजे हा तर सगळ्यांनाच प्रश्न पडतो. टर्न की म्हणजे अंडर वन रूफ यू विल गेट एव्हरीथिंग. म्हणजे असे कुठलंच काम नाही जे आपण नाही करत आहे, आपण सगळी कामं करतोय. मग ते इलेक्ट्रिकल असू दे, पेंटिंग असू दे, POP असू दे, सिव्हिल असू दे, सगळी कामं एकच माणूस हँडल करतो. त्याला म्हणतो टर्नकी कॉन्ट्रॅक्ट. कमर्शियल प्रोजेक्ट्समध्ये आम्ही कोटक महिंद्राबरोबर काम केलेलं आहे, आम्ही आदित्य बिर्लाबरोबर काम केलेलं आहे, आम्ही क्रॉम्प्टन बरोबर काम केलेलं आहे, आम्ही वेल्समन, असे बरेच मोठे ब्रँड आहेत त्यांच्याबरोबर आपली कामं झालेली आहेत. चला, तर पहिला प्रोजेक्ट मी केला छत्तीसगडला. मला अजूनही कमर्शियल प्रोजेक्ट्स करायला खूप आवडतात, कारण कमर्शियल प्रोजेक्ट्सला टाईमलाईन असते, प्रॉपर मॅनेजमेंट असतं. तुमच्यावरती पण आणि तुमच्या खालती पण सगळ्यांना एक स्ट्रीमलाईन केलं जातं की आपल्याला हा टार्गेट आणि या डेटला अचीव करायचं आहे. जे नवीन आपले बोलतात ना मराठी ऑन्ट्रप्रेनर्स आहेत ज्यांना इंटिरियरच्या क्षेत्रात यायचं आहे, त्यांनी काय काय टाईपचे टूल्स वापरले पाहिजे. नमस्कार, तुमचं स्वागत आहे MDMFच्या नवीन एपिसोडमध्ये, ज्याच्यामध्ये आपण तुम्हाला बिझनेसबद्दल अशा गोष्टी शिकवतो जे तुम्हाला ग्रो करायला हेल्प करतील. आणि आज आपल्याबरोबर आहेत एक असे व्यक्तिमत्व ज्यांचं मुंबईमध्ये इंटिरियर डिझायनिंगमध्ये खूप मोठं नाव आहे. म्हणजेच मी जगदीश चव्हाण सरांना आज बोलवलं आहे आपल्या स्टुडिओमध्ये, जे आहेत CEO अँड फाउंडर ऑफ ब्लू बॉक्स इंटिरियर. वेलकम टू द शो सर. नमस्कार. नमस्कार. सर, तुम्ही इंटिरियर डिझायनर आहात किंवा टर्नकी प्रोजेक्ट करता तुम्ही एवढ्या साऱ्या कंपनीजसाठी, बट तुमच्या मागे एक 40 वर्षाची लेगसी देखील आहे. याच्याबद्दल तुम्ही थोडं आपल्या ऑडियन्सना सांगाल का? सो प्रत्येक मुलाचं शिक्षणानंतर विचार असतो की आता पुढे काय करायचं. तर मी तिथून सुरुवात करतो, कारण माझं ग्रॅज्युएशन होईपर्यंत माझा एक गोल होता की आपल्या वडिलांचा बिझनेस आहे आणि तोच पुढे कंटिन्यू करायचा आहे. सो आम्ही इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टिंग या बिझनेसमध्ये आहे, जी लास्ट 50 इयर्सपासून कंपनी आहे. आणि आधीच सगळं ठरलं होतं की हां, आता ग्रॅज्युएशननंतर वडिलांचा बिझनेस आणि पुढे कंटिन्यू करायचा. जेव्हा वडिलांचा बिझनेस जॉईन केला तेव्हा जवळपास मी 6 महिने ते वर्षभर एन्जॉय करत होतो की जे चाललं आहे, यायचं आहे, साईडवर बघायचं आहे. तेव्हा आमची साईड महिंद्रा अँड महिंद्रामध्ये चालू होती. मग कुठे ना कुठेतरी मला असं वाटतं आपण तेच सगळे करतो, म्हणजे मी पण करतोय, माझा भाऊ पण करतो, माझे वडील पण करतात आहे. पण जी कामं आम्हाला ज्यांच्याकडे मिळत होती, म्हणजे मेन जे टर्नकी कॉन्ट्रॅक्टर ज्याला म्हणतात, तर आपण ते का नाही करू शकत, हा मनात विचार आला. आणि हा विचार आल्यानंतरच तो की आता याच्या पुढे कसं काय करायचं, कारण आता तर ग्रॅज्युएशन झालं आहे आणि आता हा जर बिझनेस करायचा आहे. सो मी सुरुवात केली, म्हणजे माझे बरेच फ्रेंड सर्कल गुजराती आणि मारवाडी जास्ती आहेत मराठीपेक्षा. तर त्यांना विचारलं की अरे काय करू शकतो मी. तर त्यांनी मला सजेस्ट केलं, अरे मी तर माझ्या वडिलांचं प्लायचं दुकान आहे, मी त्याच्यावर जाऊन बसणार आहे आणि तिथून एक्सपिरियन्स घेणार आहे. सो मी खूप स्क्रॅचपासून सुरुवात करायला ठरवलं. आधी सर्वात छोटा जॉब काय मिळेल मला आणि या फील्डमध्ये, तर ॲज अ साईट सुपरवायझरपासून सुरुवात केली. ओके. साईट सुपरवायझर करता करता बऱ्याच गोष्टी मला कळायला लागल्या की अरे या गोष्टी अशा होतात, कशी एक्झिक्यूट करतात, कमर्शियल प्रोजेक्ट कसे केले जातात. कमर्शियल प्रोजेक्ट करता करता 1.5 वर्ष मी तो जॉब केला. 1.5 वर्षानंतर मी माझा रेझ्यूम अपडेट करत होतो, नवीन अजून काहीतरी एक्सपोजर शोधत होतो. त्या एक्सपोजरमध्ये मला दुसरा एक जॉब, म्हणजे डायरेक्ट साईट सुपरवायझर म्हणून मला एक कॉल आला एका कंपनीमध्ये, ज्यांचं नाव तारा ज्वेलर्स म्हणून कंपनी होती. खूप मोठी कॉर्पोरेट कंपनी होती आणि त्यांनी मला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं. तर मी चला काय नाही, आता आपल्याकडे हा तर जॉब आहे, पण ट्राय मारून बघायला काय आहे म्हणून तिथे गेलो. तर तिथे गेल्यानंतर त्यांनी मला बेसिक जे प्रश्न विचारतात इंटरव्ह्यूला ते सगळे झाले. ते झाल्यानंतर
माझ्या मते ऑलमोस्ट माझे 4 ते 5 राऊंड झाले इंटरव्ह्यूचे. आणि मी बोललो चल ठीक आहे, मला तर काही सिलेक्ट नाही करणार, कारण ॲज अ साईट सुपरवायझर डायरेक्ट जॉब होता प्रोजेक्ट मॅनेजरचा. ओके. तर मी बोललो एवढ्या इथून डायरेक्ट वर एवढी उंच उडी घेऊ शकेन की नाही, पण मला ट्राय करायचं होतं. त्याच्यानंतर परत एकदा त्यांनी मला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं की जर तुम्हाला मी जॉईन करायला सांगतोय तर तुम्हाला किती लवकर जॉईन करता येईल. तर तेव्हा थोडं मी पॉझिटिव्ह झालं की मला वाटतं हे विचार करतात आहेत की मला अपॉइंट करायचं. आणि मी त्यावेळेला माझं लग्न ठरत होतं आणि नेमकं तो असा होता की अरे हां, म्हणजे जॉब पण येते आणि लग्न पण होतं, तर चांगला जॉब पण मिळाला. सो माझी ती दुसरी उडी होती. म्हणजे पहिली तर साईट सुपरवायझरनं प्रोजेक्ट मॅनेजरसाठी, तर मला कॉर्पोरेटमध्ये जॉब मिळाला. सो जेव्हा मला प्रोजेक्ट मॅनेजरचा जॉब मिळाला तर खूप खुश होतो मनातून. अरे आता 45,000 रुपये सॅलरी आहे, 2010 साली लग्न ठरलं आहे, घरच्यांना सांगायला पण चांगलं वाटत होतं की एवढी मोठी सॅलरी मिळते. पण मला त्याचा एक्सपिरियन्स नव्हता. आणि ज्या वेळेला मी त्या खुर्चीवर जाऊन बसलो ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर, स्वतःचं पहिलं मला लाईफमधलं मला स्वतःच्या नावाचं व्हिजिटिंग कार्ड मिळालेलं. पण त्याच्या पाठी किती दुखणं आहे हे त्या सीटवर बसल्यानंतर कळलं मला. बऱ्याच गोष्टी होत्या, म्हणजे बरेच कॉन्ट्रॅक्टर काम सोडून पळालेले, आर्किटेक्ट बरोबर डिस्प्यूट होता कंपनीचा. पण मग नंतर आम्ही जेव्हा हळूहळू सगळ्यांना भेटलो, बोललो, बऱ्याच गोष्टी शिकलो. बरंच स्ट्रेसफुल होतं आधीचं हे, पण हळूहळू गोष्टी कळायला लागल्या. आणि कळता कळता म्हणजे बरेच सपोर्ट पण केलं बऱ्याच जणांनी. तिथून कॉर्पोरेटमध्ये कशी कामं होतात याची कल्पना आली पूर्ण. आणि मेन म्हणजे तुम्ही कमर्शियल कामं आणि रेसिडेन्शियल कामामधला फरक कसा असतो तो समजण्यात आला. सो बऱ्याच वेळा मी कामं केली, बरेच स्टोअर एक्सपान्शन होते ते केले. ते झाल्यानंतर आमच्याकडे प्रोजेक्ट नव्हते. तर प्रोजेक्ट नसल्या कारणाने मी बरेच वेळ असंच होतं की सर आता प्रोजेक्ट तुला, तू काय टेन्शन घेऊ नको, ही डायमंडची कंपनी आहे, इकडे रिसेशन येत नाही, तू अर्धा दिवस आला तरी तुला पूर्ण दिवसाचा पगार मिळणार आहे. पण कुठे ना कुठेतरी मन असं म्हणत होतं तरी की तू स्वतःला कधी एक्सप्लोअर करणार. सो मी त्यांना बोललो सर मी असं नाही बसू शकत, मला काहीतरी नवीन करायचं आहे अजून आणि शिकायचं पण आहे. सो मी त्यांना बरेच ट्राय केलं की कन्व्हिन्स करायचं की मला हा जॉब आता कंटिन्यू नाही करता येणार, कधी नवीन शोधतो आणि ते काम नसेल तर. त्यांनी मला बरंच सांगितलं तू थांब, मेंटेनन्स बघ, नवीन काय प्रोजेक्ट नाही असले तरी ते बघत राहा, तुला तेवढी सॅलरी पाहिजे तर आम्ही तुला इन्क्रीमेंट पण देतो. पण मी बोललो नको. त्याच्यानंतर मी तो जॉब क्विट केला आणि माझा लास्ट जॉब होता हा, ज्याच्यामध्ये खूप मोठे मोठे सेलिब्रिटीज पार्टनर होते. आम्ही स्पा आणि सलॉन इंडस्ट्रीमध्ये मी तो केला. आणि तोही म्हणजे ऑलरेडी एक्सपिरियन्स घेतलेला कॉर्पोरेटचा तो खूप मला कामात आला त्याच्यामध्ये. तो जवळपास मी 2 वर्ष जॉब केला. अशी जवळपास 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर मी एक बिझनेस कोचिंगचं हे करत होतो. तेव्हा मला कळलं की आता हा टाईम आहे की आपल्याला आता जॉब क्विट करून बिझनेसकडे वळायचं आहे. आणि मग मी फुल्ली प्रिपेअर होऊन मग आलो बिझनेसमध्ये, ज्याच्यामध्ये आता बऱ्याच जणांना विचारतात ब्ल्यू बॉक्स हे नाव का, आणि ब्ल्यू बॉक्स इंटिरियर, आणि ब्ल्यू बॉक्समध्ये पण XX का. सो बरंच रिसर्च होतं. ब्ल्यू म्हणजे माझा आवडता रंग होता आणि एक कन्सेप्ट होती, जसं आपण हे अर्थ बघतो ज्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी आहेत, तसं हा बॉक्स मी बघतोय आणि त्याच्यामधल्या या गोष्टी आपण टाकलेल्या आहेत. सो ब्ल्यू बॉक्स इंटिरियर म्हणून तिथे त्याची स्थापना झाली. आता जवळपास 15 वर्ष झालेली आहेत या बिझनेसमध्ये आणि बरेच रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट करतो आहे. ओके. सरांनी आपल्याला खूप अमेझिंग लेसन दिला की जेव्हा पण आपल्याला बिझनेस स्टार्ट करायचा असेल, ॲज अ फ्रेशर करण्यापेक्षा तुम्ही त्याच इंडस्ट्रीमध्ये 2 ते 3 वर्ष जर काम केलं तर आपल्याला इंडस्ट्रीचं इन अँड आउट पूर्ण कळून येतं. प्लस आपल्याला कसं बोलायचं आहे, वेंडर्सनं कसं मॅनेज करायचं आहे, आर्किटेक्ट्सनं कसं हँडल करायचं आहे, हे सगळं आपल्याला कळून येतं. दॅट इज द रिझन तुमचा जो एक्सपिरियन्स आहे हा खूप महत्त्वाचा असतो. सर, बोलण्यामध्ये तुम्ही एक गोष्ट बोला, टर्न की प्रोजेक्ट्स. जर एक मराठी माणूस टर्न की प्रोजेक्ट्स करायचं ठरवतो तर नेमकं टर्न की प्रोजेक्टचा अर्थ काय आहे, आणि जर त्याला असं हे सगळं स्टार्ट करायचं असेल तर तो कसं करू शकतो? टर्न की म्हणजे सगळ्यांना, म्हणजे हा तर सगळ्यांनाच प्रश्न पडतो. म्हणजे जे की टर्न की म्हणजे काय, म्हणजे ही कीला टर्न करतात असं काय आहे का, तर तसं काही नाही आहे. टर्न की म्हणजे अंडर वन रूफ यू विल गेट एव्हरीथिंग.
म्हणजे असं कुठलंच काम नाही जे आपण नाही करत आहे, आपण सगळी कामं करतोय. मग ते इलेक्ट्रिकल असू दे, पेंटिंग असू दे, POP असू दे, सिव्हिल असू दे, सगळी कामं एकच माणूस हँडल करतो. त्याला म्हणतो टर्नकी कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे तुम्ही एका माणसाला जे काम दिलं तर तो सगळी A to Z कामं करणार. त्यावेळेला तुम्हाला कुठल्याच दुसऱ्या वेंडरला शोधायची गरज नसते. सो पूर्णच्या पूर्ण कंट्रोल त्याचा असतो आणि तुम्हालाही म्हणजे ॲज अ कस्टमरला पण तो वन पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट राहतो, की मला असं 10 एजन्सीच्या पाठी लागायची गरज नसते. मला एकाच माणसाला भेटायचं, त्यालाच बोलायचं आहे, काही प्रॉब्लेम आहे तर त्यालाच सांगायचं आणि तो सॉल्व्ह करून देणार. सो हा खूप म्हणजे माझ्या मते बऱ्यापैकी आता थोडा क्लिअर झाला असेल की टर्नकीचा अर्थ काय आहे. हो हो, वन स्टॉप सोल्युशन आहे बेसिकली, Yes, असा अर्थ correct. आपल्याला क्लिअर झाला. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण टर्नकी प्रोजेक्ट्समध्ये आलात आणि तुमचा पहिला प्रोजेक्ट, पहिली आठवण आपण जी बोलतो ती काय होती आणि पहिला एक्सपिरियन्स काय होता, तुम्हाला काय चॅलेंजेस आले आणि तुम्ही कसा तो प्रोजेक्ट कम्प्लीट केला? युअर फर्स्ट बिझनेस एक्सपिरियन्स. जॉब सोडल्यानंतर आता प्रोजेक्ट कसा आणायचा तिथून सुरुवात होती, की जेव्हा तुम्ही जॉब करत असता तेव्हा त्या कंपनीचं नाव असतं की बाबा ह्या कंपनीचा हा माणूस आहे आणि हा हे काम करतोय. पण जेव्हा तुम्ही स्वतःचा ब्रँड लॉन्च करताय तेव्हा तुम्हाला त्याचा सेल्स कसा करायचा तिथून हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे सांगायला गेलं तर. आणि तो सेल्स म्हणजे तुम्ही सांगू शकता की तुमच्या बिझनेसचा कणा आहे. जर तुम्ही सेल्स चांगला करू शकत असाल तर तुमचा बिझनेस चांगल्या पद्धतीने एक्सपांड होऊ शकतो. सो मला थोडा वेळ लागलेला सुरू करताना, कारण की त्याला म्हणजे लोकांना कसं पिच करायचं. ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर मला माहिती होतं की आर्किटेक्ट बरोबर काय बोलायचं आहे, कॉन्ट्रॅक्टर बरोबर काय बोलायचं आहे, पण सेल्स कसा करायचा हा खूप टास्क होता. पण मला ऑपॉर्च्युनिटी माझ्याच जो लास्ट जॉब मी करत होतो त्याच्यातून मिळाली. ओके. आणि पहिला प्रोजेक्ट जर तुम्ही मला विचाराल तर पहिला प्रोजेक्ट मी केला छत्तीसगडला. बापरे, मुंबईतला मराठी माणूस छत्तीसगडचा, ते पण पहिलाच प्रोजेक्ट. हो. आणि म्हणजे कसं होतं की जो मी लास्ट जॉब सोडला तेव्हा मला तिकडे बरेच इन्व्हेस्टर यायचे, कारण त्यांना स्पा सलॉन इंडस्ट्रीमध्ये गोष्टी करायच्या होत्या. तो बिझनेस घ्यायचा होता. तर मला एकाने फोन केलं, अरे हिंदी में बोलो, अरे जगदीश भाई कैसे हो, क्या कर रहे हो. म्हटलं सर खुद का कुछ चालू करने का चल रहा है. तर मला वाटलं की हा काहीतरी भंकच करतोय माझी. तर त्यांनी मला विचारलं की मेरे पास एक प्रोजेक्ट है, आप करोगे क्या. मी बोललो हां करूंगा, म्हणजे आपण त्यासाठी जर आलो आहे तर ते नक्कीच करायचंच आहे. बरोबर. तर मी त्यांना विचारलं सर किधर आहे हे प्रोजेक्ट. तर ते बोलले छत्तीसगडच्या. तर मी बोललो छत्तीसगड म्हणजे माझ्या डोक्यात पहिल्या प्रश्नाला हा माझी एक तर भंकस तरी करतोय किंवा मला काम धंदे नाही म्हणून काहीतरी नवीन सुचवतोय. पण मी त्यांना हा बोललो कारण मला तो म्हणजे कुठल्याही पद्धतीने पहिला प्रोजेक्ट चालू करायचा होता. पण मी बोललो छत्तीसगड म्हणजे याय जायचा खर्च आहे, राहायचा खर्च आहे, कारण ते मुंबईमध्ये नव्हतं. तर त्यांना मी सांगितलं सर मी यायला तयार आहे, पण माझी फ्लाईटचं येण्याचं जायचं आणि राहण्याचं आणि एक ॲडव्हान्स जर तुम्ही करू शकत असाल तर मी नक्की येईन. तर ते बोलले मी तुला विचार करून सांगतो. आणि जवळपास 2 दिवसामध्ये त्यांचा फोन आला मला की तू कधी यायला तयार आहेस मला सांग, मी तुझी फ्लाईट तिकीट बुक करतो आणि तुझं हॉटेल पण बुक करून तुला पाठवतो. सो तशी सुरुवात झाली पहिल्या प्रोजेक्टची आणि त्यानंतर बरेच प्रोजेक्ट आम्ही करत गेलो. नाही पण छत्तीसगडला तुम्हाला सर वेंडर्स किंवा तिकडे जे काम करणारे आहेत कॉन्ट्रॅक्टर्स, हे तुम्ही कसे शोधले किंवा हे तुम्हाला कसे मिळाले? की तुमचा पहिला प्रोजेक्ट फक्त डिझायनिंग होता आणि एक्झिक्युशन नव्हता? जरा एलॅबरेट कराल तर बरं. नक्की नक्की. कसं आहे पहिला प्रोजेक्ट म्हणजे मला खूप डे 1 पासून टर्नकी प्रोजेक्ट्समध्येच जायचं होतं. सो आम्ही त्याच्यामध्ये डिझायनिंग पण आली आणि एक्झिक्युशन पण आलं. जेव्हा आम्ही म्हणजे माझा असा एक्सपिरियन्स होता की आतापर्यंत मी कंपनी थ्रू सगळे कॉन्ट्रॅक्टर्स आणि हे घेऊन जायचो. आता मला सगळं स्वतः घेऊन जायचं, ज्याच्यामध्ये मला फायनान्स, अकोमोडेशन, ट्रान्सपोर्टेशन सगळं बघायचं होतं. बरोबर. तर मी माझी कोर टीम होती, त्यांना आधी तिथे मी एक बंगलो बुक केला आम्ही की तो किती महिन्या प्रोजेक्ट चालणार आहे त्या हिशोबाने. तो बंगलो बुक करून मी जे माझे मेन कोर टीम जे यांना मी ओळखतो त्यांना मुंबईवरनं तिथे आणलं. तिथे आणल्यानंतर आम्ही म्हणजे प्लॅनिंग केले की कोण कसं काम करणार काय नाही. आणि तिकडचे आम्ही काही लोकल्स पण कॉन्ट्रॅक्टर्स घेतले. पण तिकडे लेबरचा खूप म्हणजे खूप चॅलेंजेस आहेत.
छत्तीसगडमध्ये. म्हणजे त्यांना हँडल करणं म्हणजे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. पण ते झालं हँडल सगळ्या व्यवस्थित पद्धतीने. मी येणं जाणं माझं चालू ठेवलेलं छत्तीसगडला. म्हणजे आठवड्यातून एकदा विकेंडला मी घरी यायचो आणि खूप सक्सेसफुली केला. म्हणजे आम्ही त्या मॉलमध्ये गेलाय, छत्तीसगडच्या सिटी सेंटर मॉलमध्ये हा प्रोजेक्ट झाला, जिकडे आम्ही आमचे क्लायंट आहे त्यांच्यासाठी बसून मॉलवाल्यांबरोबर निगोशिएशन केलं. त्यांना खूप कमी प्राईजमध्ये ती जागा घेऊन दिली आणि खूप सक्सेसफुल. आणि आम्ही लास्टपर्यंत ते नाव ओपन नाही केलेलं. तर पब्लिकला कळत नव्हतं की काय नक्की येतं आहे, हे हॉटेल बनणार आहे की काय बनणार आहे. कारण तुम्ही जर विचार कराल तर माझी जेवढी ताकद होती की आपण डिझायनिंगमध्ये काय करू शकतो किंवा आपण काय बेस्ट देऊ शकतो ते आम्ही तिथे केलेलं आहे ॲज अ फर्स्ट प्रोजेक्ट. म्हणजे तुम्ही विचार कराल तर आम्ही फ्लोरिंगला पण टेबल्स टाकलेले आहेत ॲज अ ॲक्युप्रेशरसाठी आणि खूप सक्सेसफुली. म्हणजे तो ब्रँड ॲज अ युनिव्हर्सल स्पा म्हणून पहिला ब्रांच आम्ही छत्तीसगडला केली. वा वा, छानच. आणि तो प्रोजेक्ट 100% सक्सेसफुल झालाच असेल, कारण सिटी सेंटर मॉलमध्ये होता. येस. आता आपण बोलता बोलता तुम्ही बोललात की कमर्शियल प्रोजेक्ट आणि रेसिडेन्शियल. कमर्शियल आणि रेसिडेन्शियलमध्ये काय वेगवेगळे एक्सपिरियन्सेस तुम्हाला येतात, किंवा कमर्शियलमध्ये तुम्ही जसं स्पाचं केलं तसं अजून कोणकोणत्या ब्रँड्सबरोबर वर्क केलं आहे, किंवा इफ यू आर कम्फर्टेबल यू कॅन टेल अस की तुम्ही कोणकोणत्या टाईपच्या ब्रँड्सबरोबर काम केलं आहे? येस, नक्कीच. माझी सुरुवात तर पहिली कमर्शियल प्रोजेक्ट्सनीच झालेली आणि मला अजूनही कमर्शियल प्रोजेक्ट्स करायला खूप आवडतात. कारण कमर्शियल प्रोजेक्ट्सला टाईमलाईन असते, प्रॉपर मॅनेजमेंट असतं, तुमच्या वरती पण आणि तुमच्या खालती पण सगळ्यांना एक स्ट्रीमलाईन केलं जातं की आपल्याला हा टार्गेट आणि या डेटला अचीव करायचं आहे. कारण बरेच स्टोअर्स हे रेंटवर चालणारे असतात, बरेच जणांचे ओन असतात आणि पर डे त्यांचा किती एक्सपेन्स जातो आहे त्याच्यावर कॅल्क्युलेशन असतं. सो कमर्शियल प्रोजेक्ट करायला खूप मजा आली. पण आणि मजापेक्षा जी टीमवर्क होतो, जे चॅलेंजेस येतात आणि आपण ते एकत्र सोडवतो त्याच्यामध्ये पण खूप मजा येते. सो आम्ही कमर्शियल प्रोजेक्ट्समध्ये आम्ही कोटक महिंद्राबरोबर काम केलेलं आहे, आम्ही आदित्य बिर्लाबरोबर काम केलेलं आहे, आम्ही क्रॉम्प्टन बरोबर काम केलेलं आहे, आम्ही वेल्सपन, असे बरेच मोठे ब्रँड आहे त्यांच्याबरोबर आपली कामं झालेली आहेत. ओके, ग्रेट. आता तुम्ही बोललात कमर्शियलमध्ये एक टाईमलाईन फॉलो होते. सो बेसिकली काही सॉफ्टवेअर्स वगैरे तुम्ही यूज करता का? तर ते पण आपल्या व्ह्युअर्सना सांगू शकलात की टाईम मॅनेजमेंटसाठी, सो दॅट जे नवीन आपले बोलतात ना मराठी ऑन्ट्रप्रेनर्स आहेत ज्यांना इंटिरियरच्या क्षेत्रात यायचं, तर त्यांनी काय काय टाईपचे टूल्स वापरले पाहिजे? मला तर मेन म्हणजे जर कमर्शियल प्रोजेक्ट करतात हे दोन्ही व्हर्टिकल्स, भले आपण इंटिरियर्स बोलतोय पण कमर्शियल आणि रेसिडेन्शियलमध्ये बराच फरक आहे. ओके. कमर्शियलसाठी तुम्हाला खूप टेक्निकली स्ट्रॉंग टीम लागते. कारण त्यांना तिकडे पण जसं रेसिडेन्समध्ये तर आपण नॉन टेक्निकल लोकांबरोबर असतो, कारण त्यांना ते इंटिरियरचं नॉलेज नसतं. पण जेव्हा तुम्ही कमर्शियल प्रोजेक्टमध्ये जाता तर तिकडे कंपनीचाही प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट हेड हे तुम्हाला आन्सरेबल असतात त्यांना तुम्ही, आणि त्यांना उत्तर देणं असतं. त्यांना टाईमलाईन, तुमचं स्कोप ऑफ वर्क, तुमचा फ्लो कसा असणार हे इच अँड म्हणजे तुम्हाला बार चार्ट क्रिएट करण्यापासून ते तुमची एंड डेट कशी तुम्ही अचीव करणार हे द्यावं लागतं. डे टू डे तुम्हाला अपडेट द्यावं लागतं, जे तुम्हाला रेसिडेन्समध्ये नाही लागत. म्हणजे जेव्हा तुम्ही जर एक 4,000 ते 5,000 स्क्वेअर फीटचा प्रोजेक्ट तुम्ही 2 ते 3 महिन्यामध्ये संपवू शकता कमर्शियल, तोच तुम्ही रेसिडेन्समध्ये 700 ते 800 स्क्वेअर फीटचा पण कधी कधी 6 महिने पण होतात, कधी कधी वर्ष पण घेतो. सो हा फरक आहे त्याच्यामध्ये. रेसिडेन्शियलमध्ये सर आपल्याला जसं माहितीच आहे की आजकाल लोक रील्स वगैरे इंस्टाग्रामवर स्क्रोल करतात आणि बघतात, आणि त्या लोकांना एक वेगळ्या टाईपचे इंटिरियर्स दिसतात. आज काहीतरी वेगळं दिसलं, उद्या काहीतरी वेगळं दिसलं, परवा काहीतरी वेगळं दिसलं. तसे तुम्हाला चॅलेंजेस येतात का कस्टमर्सकडून? चॅलेंजेस बोलण्यापेक्षा आम्हाला खूप मजा येते. म्हणजे जेव्हा तुम्ही एका लहान मुलाला कुठली गोष्ट दिली, जेवढ्या एक्साइटमेंटमध्ये तो बघतो, आजकाल तेच चालू आहे. म्हणजे कुठलेही आता तुम्हाला माहिती आहे सोशल मीडिया तर सध्या किती व्हायरल आहे. म्हणजे तुम्ही इंस्टाग्राम बोला आणि आता तर पिनिंट्रेस्टमध्ये असं प्रत्येक रेसिडेन्समध्ये असं वाटतं की मी आता इंटिरियर डिझायनर झालो आणि आर्किटेक्ट पण झालेलो आहे, मी माझं घर बनवू शकतो. याचे म्हणजे मी बोलत नाही आहे की तुम्ही सोशल मीडिया किंवा याचा आधार घेऊ नका, तुम्ही नक्कीच घ्या, पण जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडनं तुमचं घर बनवून घ्या, माझं म्हणणं हे असेल. कारण तुम्ही बघणं आणि त्याला अनुभवणं याच्यामध्ये खूप फरक आहे.
मी अशा पण केसेस बघितल्या ज्याच्यामध्ये लोकांनी स्वतःहून करायला गेलेत, जिकडे आपलं काम 4-5 लाखामध्ये संपणार होतं ते 10 लाखापर्यंत गेलं. बापरे. म्हणजे ज्यांचं ते काम करता करता नंतर त्यांना आठवलं की अरे या चुका आपल्याला झालेल्या आहेत, आता त्या कशा सुधारायच्या, आणि मग मी माझं स्वतःचं काम सोडून या गोष्टी करत बसलोय आणि आता त्या सुधारायच्या कशा. मग शेवटी ते परत इंटिरियरवाल्याला कोणाला तरी बोलवणार किंवा आर्किटेक्टला बोलवणार. तो पण लवकर प्रोजेक्ट तो घेणार नाही, कारण हा अर्धवट प्रोजेक्ट काहीतरी केलेला असणार. तर हे बरेच प्रॉब्लेम होतात जे टाळले पाहिजेत. आणि जसं आपण आपल्याला बरं वाटत नाही तर डॉक्टरकडे जातो, त्याचप्रमाणे जर इंटिरियरसाठी जाते तर इंटिरियरचा डॉक्टर हा इंटिरियर डिझायनर किंवा आर्किटेक्ट असतो, त्याच्याकडे नक्की जावं. कोणी असू दे, मी तर बोलेन, पण त्याचा एक्सपिरियन्स किती आहे, त्यांनी किती प्रोजेक्ट केलेले आहेत, प्रिव्हियसली केलेले प्रोजेक्ट, हे नक्की बघून तुम्ही जाऊ शकता. करेक्ट. खूप छान तुम्ही समजवलं सर. एक प्रश्न माझा असा पण होता तुम्हाला, की जेव्हा आपण इंटिरियर करायला जातो तेव्हा तो इंटिरियरची कॉस्ट हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो, की काय आजकाल ॲड पण आले आहेत की तुम्हाला 5 लाखात इंटिरियर करून मिळेल, किंवा कधी कधी आपण असं पण ऐकलं आहे की ह्यांनी 2-3 करोड रुपये खर्च केले इंटिरियरवर. तर नेमकं काय फरक तुम्हाला असं वाटतं, किंवा कस्टमरचं काय माइंडसेट असतो जेव्हा तो इंटिरियर करायचा विचार करतो? इंटिरियर म्हणजे प्रत्येक माणसाचं स्वप्न आहे की माझं घर सुंदर असलं पाहिजे. जर आपण स्वप्न बघतोय तर ते स्वप्न आपल्यासाठी पूर्ण करण्यासाठी मी तर म्हणेन की आपण जेवढ्या गोष्टी म्हणजे रिसर्च जसा करतोय त्या सगळ्या बाजूनी विचार केला पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं की लोक बोलतात की अरे मला हा खूप स्वस्तात देतो म्हणून मी याला काम देतो. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की तुम्ही स्वस्त बघून ज्याला काम देत आहे ते कधी कधी तर अर्धवट तो सोडून देतो, किंवा तुम्हाला तो फील नाही येत. कारण शेवटी सगळं घुमून फिरून येतं तुमचा एक्सपिरियन्स. मी एक छोटं उदाहरण तुम्हाला देतो ज्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. आपली लाईफस्टाईल कशी आहे ना याच्यावर आपलं घर दिसतं. आता प्रत्येकजण बघतं की मला गाडी पाहिजे. आता गाडी कुठली माझ्या पर्सनॅलिटीला सूट होईल हा विचार करतो. जर माणूस आपल्याला गाडी कुठली पाहिजे आणि आपल्या पर्सनॅलिटीला कुठली गाडी सूट होईल हा विचार करू शकतो, तर आपलं घर कसं पाहिजे याचा का नाही विचार करू शकत. तर एक लाईव्ह म्हणजे आत्ताच रिसेंटली मी एका कस्टमरला सांगितलेलं की सर तुमचं बजेट काय आहे. तर त्याने सांगितलं माझं बजेट एवढं आहे, पण त्याला गोष्टी सगळ्या करायच्या होत्या. सर एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि असं जर तुमचं स्वप्नातलं घर तुम्हाला पूर्ण करायचं आहे तर एवढ्यावर थोडं बजेट वाढेल. नाही मला त्याच्यातच बसत नाही. म्हणून मी त्यांना एक छोटं एक्झाम्पल दिलं, सर तुमच्याकडे गाडी कुठली आहे. ते बोलले माझ्याकडे गाडी आहे मला वाटतं कुठली किया सेल्टॉस. किया सेल्टॉस. तर मी बोललो अच्छा बरं किया सेल्टॉसचा कुठला मॉडेल आहे. हे टॉप एंड मॉडेल आहे. तुम्हाला ऑन रोड किती पडली ती गाडी. मला 17-18 लाखाला तरी पडली असेल. म्हटलं बरं. मग त्यांना विचारलं सर तुम्ही किती वेळ गाडीत बसता. हां जेव्हा जायचं तेव्हा बसतो. म्हटलं अच्छा 2 तास 3 तास 4 तास. किती पैसे खर्च केले सर तुम्ही. 17 लाख रुपये. आज मी तुम्हाला 12 लाख रुपये फक्त खर्च करायला सांगतोय किंवा 15 लाख रुपये खर्च करायला सांगतोय तुमच्या घरासाठी, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं आयुष्य घालवणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही 8 ते 10 तास झोपता, तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर राहता. तर तुम्ही खर्च केला पाहिजे की नाही केला पाहिजे हा तुम्ही विचार केला. मग तो माणूस कन्व्हिन्स झाला की हा आपण बरोबर विचार करतो. जर आपण स्वतःच्या लाईफस्टाईलसाठी मी तशी गाडी बघू शकतो तर माझं घर नक्कीच तसं बनवू शकतो. डेफिनेटली. खूप छान तुम्ही एक्सप्लेन केलं सर, आणि आय थिंक दिस इज व्हेरी मच रिलेटेबल. म्हणजे मला तर 100% पटलं आणि माझ्या ऑडियन्सला देखील पटलंच असेल असं वाटतं. सर आता जसं तुम्ही एक एक्झाम्पल दिलं अबाउट गाड्यांबद्दल, की आपण महाग गाडी घेतो आणि तसंच इंटिरियर पण एक स्वस्त पण असतं आणि महाग असतं. तर मेजॉरिटी तुम्ही आता जे प्रोजेक्ट्स घेता हे थोडे एक प्रीमियम घेतात. तर याच्यामध्ये तुमचं काय म्हणणं आहे की प्रीमियमनेस का येतात, म्हणजे व्हॉट इज द एक्झॅक्ट कॉस्ट कुठे वाढते. दॅट इज माय पॉईंट. प्रीमियम प्रोजेक्ट आणि हे बोलण्यापेक्षा आपण ठरवूया की आपल्याला काय पाहिजे तिथून सुरुवात करूया. की प्रत्येक माणसाची एक लाईफस्टाईल आहे ज्याच्यामध्ये आपलं ठरवतं की बाबा मी मिडल क्लासमध्ये येतो, मी अपर मिडल क्लासमध्ये येतो, किंवा
मला एकदम प्रीमियम गोष्टी पाहिजे, तर आपण त्याच्यासाठी पहिले तर तयारी ठेवली पाहिजे की मला ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत किंवा मला गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी माझ्याकडे एवढे एवढे पैसे रेडी आहेत. बऱ्याच वेळा काय होतं की आम्हाला बऱ्याच इन्क्वायरी येतात की सर मला माझं घर करायचं आहे पण माझं बजेट एवढंच आहे. तर आम्ही त्यांना एक्सप्लेन करतो, सगळ्या गोष्टी सांगतो की तुम्ही कशा गोष्टी केल्या पाहिजे, काय काय होणार त्याच्यामध्ये आणि कशा होणार. आणि सर्वात मोठा पार्ट आहे याच्यामध्ये की तुम्ही कुठलं मटेरियल पण यूज करणार आहे. कारण आता हे असं झालं आहे की सध्या या फील्डमध्ये बरेच सेलिब्रिटीपासून वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकं पण उतरतात आहे. कारण ह्याच्यामध्ये चांगले पैसे होतात आहे. मुंबईमध्ये बरीच रिडेव्हलपमेंटची कामं चालली आहेत आणि भरपूर काम येणार आहेत. या हिशोबाने बरेच जण उतरतात. आणि पण काही जण एक्सपिरियन्स नसल्या कारणानं कुठे ना कुठेतरी ते लोकांची जी स्वप्नातली घरं आहेत ती कुठे ना कुठेतरी अडकून पडतात. सो कुठलेही डिसिजन घेताना म्हणजे मी तर बोलेन की ते तुम्ही बेसिक रेटनी करत असाल किंवा प्रीमियम करत असाल, पण तुम्ही ज्याला काम देताय ना त्याचं बॅकग्राऊंड बघणं गरजेचं असतं. कारण काय होतं, जर प्रीमियम घर करायचं असेल तर आपल्याला प्रीमियम पैसे मोजावे लागतात. जसं मी गाडीचं उदाहरण दिलं आहे तसं हे घराचं पण तसंच आहे की तुम्हाला गोष्टी जर प्रीमियम पाहिजे तर तुम्हाला प्रीमियम पैसे मोजता आले पाहिजे. आणि ते जर आपण देतोय ते आपण समोरच्या माणसाला देणार आहे, तो आर्किटेक्ट असू दे, इंटिरियर डिझायनर असू दे किंवा कॉन्ट्रॅक्टर असू दे, तर त्याचं बॅकग्राऊंड चेक करून द्या. कारण शेवटी तुमचं स्वप्नातलं घर जे पूर्ण होणार आहे, बऱ्याच वेळेला असं पण होतं की नाही लवकर घे, मला पोझिशन मिळणार आहे आणि मग मला लवकर हँडओव्हर करून दे, मला एका महिन्यात घर दे किंवा 1.5 महिन्यात तरी घर दे. मला फक्त एकच प्रश्न असतो की जर तुम्ही 1.5 महिन्यात हे घर मागताय आणि त्यांनी घाई गडबड करून काही त्यामध्ये चुका केल्या आहेत तर तो टाईम तर वाढणार आहेच. किंवा तुम्हाला ज्या त्यांनी चुका केलेल्या आहेत त्या जवळपास 5 ते 10 वर्ष घेऊन चालाव्या लागणार आहेत, जोपर्यंत तुम्ही स्वतःचं परत इंटिरियर करत नाही. सो तुम्ही आधीच ठरवा. जर थोडा बहुत लेट होत असेल, काय होत असेल, कारण तोही शेवटी मनुष्यच आहे जो तुमचं घर करणार आहे, त्यालाही थोडं समजून घ्या की काही डिफिकल्टी येणार आहेत तर काय डिफिकल्टी येणार आहेत. म्हणजे डिफिकल्टी बऱ्याच प्रकारचे येतात. फॉर एक्झाम्पल आता वॉर चालू होता तर बरेच गोष्टी मिळत नव्हत्या मार्केटमध्ये, मटेरियल महाग झालं होतं, लेबर नव्हतं मार्केटमध्ये. आणि त्यावेळेला पण आपण बोलतो की जे रेट तुम्हाला आधी दिलेच तेच यावेळेला पण देतात, ते शक्य नाही आहे. तर ॲज अ इंटिरियर डिझायनरला पण तुम्ही किंवा आर्किटेक्टला पण बघताना त्या दृष्टिकोनातून बघा की बाबा तोही मनुष्य आहे, तोही त्याच्या पोटापाण्यासाठी काहीतरी करतोय आणि ओव्हरऑल विचार करून तुम्ही त्याला काम देऊ शकता. ओके. एक प्रश्न असा पण होता की सर, जेव्हा कोण इंटिरियर डिझायनिंग करायला येतो फर्स्ट टाईम, त्याचं माइंडसेट टोटली वेगळं असतं. आणि एक जण असतो जो मे बी अजून एक 15 वर्षांनी दुसरं घर घेतलं की सेकंड टाईम तो इंटिरियर करतो, त्याचा मे बी माइंडसेट वेगळं होतं. तर असं काही डिफरन्स तुम्ही पाहिला का की फर्स्ट टाईम इंटिरियर करणारा, सेकंड टाईम करणारा, यांच्या माइंडसेटमध्ये काय फरक आहे? माइंडसेट हा खूप खूप वेगळा असतो. म्हणजे सांगायचा उद्देश खूप डिफिकल्ट असतं जो फर्स्ट टाईम इंटिरियर करतोय. कारण ऑलरेडी ज्याचं सेकंड टाईम आहे त्याला माहिती आहे की ही प्रोसेस काय आहे आणि कशी जाणार आहे आणि कसं माझं काम होणार आहे. पण जो फर्स्ट टाईम इंटिरियर करतो त्याचं तर असं असतं की त्याला सगळ्याच गोष्टी पहिल्यांदा होणार असतात. तर इंटिरियर जेव्हा आपण म्हणतो किंवा आपण कुठलीही गोष्ट जेव्हा डिझाईन करतो किंवा व्हिज्युअलाइज करतो त्या प्रोसेसला थोडा वेळ लागतो. कारण हे असं नाही आहे की रेडी फर्निचर नाही आहे की बाबा मी दुकानातून घेतलं आणि आणून ठेवलं. आपण प्रत्येक घरातला कोपरा किंवा प्रत्येक ऑफिसमधला कोपरा हा आधी विचार करतो की हा कसा आपण सजवायचा आहे, त्या माणसाची रिक्वायरमेंट काय आहे, त्याच्या रिक्वायरमेंट फुलफिल होतात आहेत की नाही होतात, हा सगळा विचार केला जातो आणि त्या हिशोबाने आपण त्याचं डिझाईन करतो. पण हा विचार करताना बऱ्याच जणांचं कसं असतं, नाही रे मला 1.5 महिन्यातच दे, मला 1 महिन्यात दे घर, हे करून लोक घाई करतात. या घाई करण्यामध्ये काय होतं की तुम्ही ज्याच्यासाठी थांबलायत की माझं घर पूर्ण करायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही एवढी घाई करता, कुठे ना कुठेतरी चुका होतातच. बरोबर. आणि मग त्या तुम्हाला घेऊन चालाव्या लागतात. त्याच्यापेक्षा मी तुम्हाला बोलतो की तुम्ही तुमच्या इंटिरियर बरोबर किंवा इंटिरियर डिझायनर बरोबर किंवा आर्किटेक्ट बरोबर असं रिलेशन किंवा असा एक बॉन्डिंग ठेवा ॲज अ तुम्हाला घरच्या माणसासारखं वाटलं पाहिजे. तुम्ही त्याला बिनधास्त त्याच्याशी बोलू शकता, खूप फ्रेंडली तुम्ही राहू शकता, तो पण तुमच्याशी पूर्ण मनसोक्त बोलू शकतो.
तुमचे पूर्ण विचार तो समजून घेऊ शकतो, त्याचे विचार तुम्ही समजून घेऊ शकता आणि तुमचं सुंदर घर बनवू शकतं. ओके. हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण अदरवाईज आपण म्हणजे सुरुवातीला सगळं गोड असतं आणि नंतर ते हळूहळू खराब होत जातं. सो मी त्याच्यामध्ये बिलीव्ह नाही करत. तुमचे कुठलेही क्लायंट असतील ज्यांचे तुम्ही घर केलं आहे, तर त्यांचं आणि तुमचं रिलेशन हे आयुष्यभरासाठी राहिलं पाहिजे. उद्या उठून त्यांनी आज जर 2 BHK घेतला, उद्या उठून ते 4 BHK मध्ये जर जाणं असेल, तर तुमचं पहिलं नाव तुझ्या तोंडावर आलं पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी वेल एक्सप्लेन्ड सर. सर, इंटिरियरमध्ये आजकाल एक नवीन नाही बोलू शकत, पण एक खूप वर्षांपासूनची कन्सेप्ट आहे मॉड्युलर किचन, मॉड्युलर फर्निचर. सो हे जे मॉड्युलर टर्म आहे किंवा नेमकं हे आपण जेव्हा बोलतो की मॉड्युलर फर्निचर आहे, काय फरक असतो याच्यामध्ये आणि नॉर्मल फर्निचरमध्ये? फरक बघायला गेलं तर फिनिशिंगचा खूप फरक आहे. कारण जेव्हा आपण कस्टमाइज फर्निचर म्हणजे आत्ता पण लहानाचे मोठे होईपर्यंत बघत आलो आहे की आपण कोणातरी कार्पेंटरला बोलवायचं, त्याला ते सामान द्यायचं आणि त्याला सांगायचं करत बस. मग तो हळूहळू खरवतीने कापत बसणार, रंदा मारत बसणार, त्याला लॅमिनेट लावत बसणार. ही प्रोसेस होती. आता ज्या स्पीडने जग पुढे जातं आहे आणि त्या स्पीडला आपल्याला जर मॅच करायचं असेल तर मॉड्युलर हे खूप चांगलं ऑप्शन आहे. इनफॅक्ट मॉड्युलरला तुम्हाला तुमचे प्रोडक्ट पण एवढे सुंदर बनतात की कसं होतं, आपण जेव्हा कस्टमाइज करायला जातो ना, तेव्हा कुठे ना कुठेतरी माणूस प्रेशर देताना त्याच्या हिशोबाने तो प्रेशर देत असतो. लॅमिनेट प्रेस करताना ओके. थोडं अनइवन किंवा थोडं वर खाली होत राहतं. पण जेव्हा तुम्ही मशीनवर बनवता तर ते एकदम युनिफॉर्म बनतं. म्हणजे तुमची जो वाव फील फॅक्टर यायला पाहिजे तो त्याच्यामध्ये येतो. तुम्ही कस्टमाइज करताय आणि मॉड्युलरमधला फरक आहे की तुम्हाला तुम्ही बऱ्याच जणांनी बघितलं असाल की फर्निचरच्या धार असतात ना, त्या खूप लागतात. म्हणजे लहान मुलांना लागतात, सिनियर सिटीजनना लागत असतात. त्याचं काय करायचं? तर तुम्ही मॉड्युलरमध्ये एजबँड लावल्या जातात, जाड्या असतात त्याच्याने तुम्हाला अजिबात लागत नाही किंवा कोणाला कापलं जात नाही. प्लस तुमचं काम खूप फास्ट होतं आणि सुपिरियर क्वालिटीमध्ये होतं. पण बऱ्याच जणांना असं वाटतं की मॉड्युलर करू की कस्टमाइज करू. मॉड्युलर म्हणजे लोक फसवतात की काय आपल्याला, की कुठला प्लाय वापरतं काय कळत नाही. तर आम्ही काय करतो, म्हणजे माझं जे सांगणं आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की जेव्हा मॉड्युलर करायचं असेल तर पहिलं तर तुम्ही समजून घ्या की तुम्ही कुठला प्लाय वापरणार आहात. कारण प्लाय हा सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे फर्निचरमधला. आणि त्याची वॉरंटी किती आहे, त्याचा लाईफ स्पॅन किती आहे आणि तुम्ही कुठला ब्रँड वापरताय. जसं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्लाय येतात, ज्याच्यामध्ये MR येतात, BWR येतं, BWP येतं, AGHMR येतात. हे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्लाय येतात. जिकडे पाणी असेल, म्हणजे जसं किचनचा भाग आहे किंवा पाण्याचा भाग आहे, तिकडे तुम्ही मरीन प्लाय वापरू शकता. जसं BWP म्हणून म्हणतो आपण त्याला, किंवा SGHMR म्हणतो. हे सगळे प्लाय तुम्ही वापरू शकता. जिकडे तुमचं वॉर्डरोब बनणार आहे, बेड बनणार आहे, तिकडे तुम्ही BWR वापरू शकता, म्हणजे मॉइश्चर रेजिस्टंट प्लाय वापरू शकता. ज्याची थोडी प्राईस कमी असते, पण ते पण जवळपास 15-20 वर्ष 25 वर्ष त्यांना काहीच होत नाही. आणि मेन म्हणजे सर्वात सांगण्याचा उद्देश असा की जेव्हा तुम्ही मॉड्युलर करता तेव्हा तुम्ही सगळ्या साईडने त्याला लॅमिनेट लावता आणि एजबँड लावता. त्याचं बेनिफिट अजून एक आहे की आपण लहानपणापासून किंवा कुठे ना कुठे ऐकतो, अरे इथे वाळवी लागली म्हणून मी फर्निचर फेकावं लागलं. बरोबर. पण जेव्हा तुम्ही मॉड्युलर फर्निचर बनवता ना, तेव्हा त्याची ईच अँड एव्हरी कॉर्नर ना हे झाकले जातात लॅमिनेटने, एजबँडने, ज्याच्यामुळे तुम्हाला जी वाळवी असते त्यांना ते लाकूड खाता येत नाही. ओके. आणि मॉड्युलरचं एक बेनिफिट एवढं आहे की तुम्ही उद्या उठून समजा जर आज या घरातून दुसऱ्या घरी शिफ्ट होत असाल तर तुम्ही तुमचं अख्खच्या अख्खं वॉर्डरोब, अख्खच्या अख्खा बेड हे तुम्ही डिसमेंटल करून घेऊन जाऊ शकता. हा सर्वात मोठा बेनिफिट आहे. कारण जर तुम्ही कस्टमाइज केलात आणि त्याला जर तुम्ही उघडायला गेलात तर ते तुटून जातं. पण मॉड्युलर तुम्ही पूर्ण डिसमेंटल करू शकता, पॅक करू शकता आणि परत दुसऱ्या घरातही घेऊन जाऊ शकता. खूपच छान तुम्ही इन्फॉर्मेशन दिली सर अबाउट मॉड्युलर फर्निचर. सर, नेमकं मार्केटमध्ये आजकाल आहे ना कॉन्ट्रॅक्टर्स हे खूप झालेत. सो काय काय लोक प्रेफर करतात की पैसे वाचवायसाठी कॉन्ट्रॅक्टर्सकडे जातात. तर कॉन्ट्रॅक्टर आणि इंटिरियर डिझायनरमध्ये नेमका फरक काय? ओके, फरक तर खूप आहे. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे तुम्ही आता बरेच जण ऐकले असतील की कॉन्ट्रॅक्टर छोटी छोटी कामं करून बरेच मोठे कॉन्ट्रॅक्टर झालेत. इनफॅक्ट बरेच जण एवढे श्रीमंत झालेत की कोण आर्किटेक्ट आणि कोण कॉन्ट्रॅक्टर, किंवा मी याच्यामध्ये हे नाही करत आहे. पण बऱ्याच वेळेला काय होतं
की आपण खूप आधीपासून आपल्या घरची कामं करत आलेलो असतो. तर बऱ्याच जणांचं असतं, अरे मी याला ट्रस्ट करू शकते, हा माझ्या ओळखीचा आहे, तू याच्याकडनंच काम करून घे, हा आमच्या लहानपणापासून हाच काम करतोय, हे सगळे प्रश्न येतात. बरोबर. हे जेव्हा तुम्ही इंटिरियर डिझाईन आणि आर्किटेक्टचं जेव्हा कंपॅरिझन करता, तर ही इंटिरियर आणि आर्किटेक्ट हे पूर्ण क्रिएटिव्ह फील्ड आहे, ज्याची कुठेच कॉन्ट्रॅक्टर बरोबर कनेक्शन नाही आहे. जर तुम्हाला कुठल्याही गोष्टी डिझाईन करायच्या असतील किंवा तुम्हाला गोष्टी सुंदर बनवायच्या असतील, बनवायच्या नाही म्हणत आहे मी, सुंदर बनवायच्या असतील तर तुम्हाला नक्कीच इंटिरियर डिझायनर किंवा आर्किटेक्ट लागतो. जर फक्त गोष्टी बनवायच्या असतील तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरकडनं काम करून घेऊ शकता. मग त्याच्यामध्ये तुमची कंप्लेंट नसली पाहिजे की मला हे मी विचार केलेलं तसं नाही बनलं. सो हा फरक आहे इंटिरियर डिझायनरचा आणि कॉन्ट्रॅक्टर. कारण इंटिरियर डिझायनर किंवा आर्किटेक्ट जो तुम्ही म्हणता त्यांनी त्यांचं शिक्षण त्याच्यामध्ये घेतलेलं असतं. ते शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स घेतला असतो, बऱ्याच ठिकाणी त्यांनी इंटर्नशिप केलेली असते आणि त्या सगळ्या एक्सपिरियन्सचं एकत्र करून तुम्हाला जेव्हा तो प्रोडक्ट देतो, हा सगळा विचार करून देतो आणि फ्युचरिस्टिक गोष्टी बनवतो. पण जेव्हा तुम्ही तीच गोष्ट जर एक बेडरूम तुम्ही एका कॉन्ट्रॅक्टरला दिली आणि एक बेडरूम कुठल्या इंटिरियर डिझायनरला दिली, तर पहिला फरक आहे की तुमचं एक्सपिरियन्स काय आहे, तो वाव फील येतोय की नाही, तिथून सुरुवात येते. म्हणजे जेव्हा तुम्ही कुठल्या इंटिरियर डिझायनरला किंवा आर्किटेक्टला काम देताना तुम्हाला त्या घरामध्ये पाऊल ठेवल्या जेव्हा कळतं की अरे हा, ती वास्तू स्वतःहून सांगते की हां मी आनंदी आहे आणि मला मजा येते या इंटिरियरमध्ये. पण जेव्हा तुम्ही कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला कामात येता, मी हे नाही म्हणत की कॉन्ट्रॅक्टर डिझाईन नाही करत किंवा ते पण ते लोक ते सजेस्ट करतात की हे लॅमिनेट चांगलं दिसेल, हे होईल, पण व्हिज्युअलायझेशन त्यांच्याकडे नसतं असं मला तरी वाटतं. म्हणजे तुम्ही त्याचा एक्सपिरियन्स ज्यांना घ्यायचं ते घेऊ शकतात. सो हा फरक आहे. आणि जर तुम्हाला तो वाव फॅक्टर पाहिजे तर नक्कीच तुम्ही इंटिरियर डिझायनर किंवा आर्किटेक्टला कॉन्टॅक्ट करा. डेफिनेटली वाव फॅक्टर तर पाहिजेच सर. आपण एवढा वेळ इंटिरियर्सबद्दल बोलतोय तर कोणालाही आवडेल की त्यांच्या घरी जेव्हा कोण किंवा स्वतः जेव्हा आपण घरी एंटर करतो तेव्हा आपल्याला वाव फॅक्टर तर 100% पाहिजे. सर माझा एक प्रश्न होता, तर मुंबईच्या घरांमध्ये हा वाव फॅक्टर जर द्यायचाच आहे, आपल्या मुंबईची घरं बिकांचे छोटी असतात मोस्टली, म्हणजे 500 स्क्वेअर फीटमध्येच 2 BHK आहे किंवा 300-350मध्ये 1 BHK. तर ह्या घरांना आपण जर मोठं दाखवायचं असेल तर काही टिप्स सजेस्ट करू शकता का आपल्या व्ह्युअर्सना? नक्कीच. सध्या मुंबईची लाईफस्टाईल तर ज्या स्पीडने वाढते आहे, म्हणजे बरीच बाहेरची लोक मुंबईत येतात आहेत, बरेच प्रोजेक्ट्स चालू आहेत आणि प्रोजेक्ट्स चालू आहेत त्याच्यामध्ये जागेची टंचाई तर सगळीकडे आहेच आणि प्रत्येकाला आपल्या प्राईम लोकेशन सोडून नाही जायचं आहे, तिथेच राहायचं आहे. सो तुम्हाला कुठे ना कुठेतरी जागेसाठी ॲडजस्ट करावंच लागतं. म्हणजे मला सांगायला तर आवडेल की आता रिसेंटलीच आम्ही एक प्रोजेक्ट केलेला माहीममध्ये, प्रेस्कॉन म्हणून. तिकडे तो फ्लॅट करताना एवढ्या चांगल्या ॲम्युनिटीज दिल्यात बिल्डरने की तुम्ही तिथेच अर्धा माणूस वेडा होतो की नाही मला घ्यायचंच इकडे. पण ते घर जेव्हा मी करत होतो, म्हणजे 365 स्क्वेअर फीटचा एरिया होता. ओके. 1 BHK होता. 1 BHK आणि 365 क्लायंट माझ्या ओळखीचेच होते की नाही मला हे घर बनवायचं, माझं स्वप्न होतं म्हणून मी इथे घेतलं आहे. सो बिल्डरचा जो लेआउट होता तो अशा पद्धतीने होता की मला ते म्हणजे 1 BHK की 1 RK हा प्रश्न पडलेला. मग त्याच्यापाठी आम्ही बसून विचार बराच केला की आपण याला कसं काय स्पेशियस दाखवू शकतो. सो एक डिझाईनमधलाच पार्ट आहे स्पेस प्लॅनिंग. ओके. सो स्पेस प्लॅनिंगमध्ये आपण विचार करतो की कुठली गोष्ट कुठे ठेवू शकतो आणि त्या जागेची ब्युटी कशी आपण निर्माण करू शकतो. फॉर एक्झाम्पल बिल्डरने जो लेआउट दिलेला किंवा फ्लोर प्लॅन दिलेला त्याच्यामध्ये एवढं कंजेस्टेड वाटत होतं की, आणि क्लायंट पण रेडी होत नव्हते, नाही बिल्डरने दिलं आहे तर बरोबर दिलं असणार. मग त्यांना मी कन्व्हिन्स केलं की सर तुमचं जेव्हा तुम्ही मी सांगतो तुम्हाला हे गोष्ट इथे सोफा इथे का ठेवायचा आणि TV तिथे का ठेवायचा, हा डिस्टन्स का वाढतो आहे, त्याची फंक्शनॅलिटी काय आहे, याच्याने बराच फरक पडला. म्हणजे ते बोलले की अरे तू बोलत होतास ते बरोबरच होतं. ते त्यांना आफ्टर म्हणजे डिझायनिंग झाल्यानंतर पूर्ण एक्झिक्युशन झाल्यानंतर कळतं की हां म्हणजे मी बरं झालं तुझं ऐकलं आणि
हे झालं आहे म्हणून. सो मला सांगायला आवडेल की जर तुम्हाला प्लॅनिंग करायची असेल ना, म्हणजे वेळ द्या, काही करू नका, डिझायनरला वेळ द्या, त्याच्यावर त्याला विचार करू दे चांगला. आणि त्याच्यामध्ये मला एक गोष्ट ॲड करायला पण आवडेल की आता आपण काय करतो की घराचं पोझिशन घेतो किंवा आपण घराच्या पोझिशनची डेट बघतो आणि बघ इंटिरियर चालू करतो. ओके. पण ज्या दिवशी तुम्ही घर बुक केलं आहे आणि ती डेट तुम्हाला माहिती असेल तेव्हापासून तुम्ही इंटिरियर डिझायनर किंवा आर्किटेक्ट शोधायला सुरुवात करा. खूपच छान टिप दिली सर. एकदम जनरली आपण 100% टाईम्स तेच बघतो की जेव्हा पोझिशन येणार आहे त्याच्या 1-2 महिन्याआधी आपण प्लॅनिंग चालू करतो. पण डेफिनेटली तुम्ही ही जी टिप दिली आहे की ज्या दिवशी आपण बुक करतो लेआउट आपण इंटिरियर डिझायनरला दाखवून आपण डिस्कस करू शकतो. दॅट्स अ व्हेरी गुड टिप. कारण याच्या पाठी कसं आहे की जेव्हा तुम्ही घर बुक करता तेव्हा तुम्हाला माहिती असतं की बाबा माझं घर आता किती एरिया आहे, त्याचा फ्लोअर प्लॅन कसा आहे. सो तुमच्याकडे बराच वेळ असतो. म्हणजे मी तुम्हाला सांगेन त्याच्यामध्ये तुम्ही बरेच पैसे वाचू शकता. ओके. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला बिल्डरने पूर्ण घर पोझिशन झालं आणि तुम्हाला दिलं तर त्याच्यामध्ये त्याचे ऑलरेडी टायलिंग, इलेक्ट्रिकलचे पॉईंट्स हे सगळं पूर्ण रेडी करूनच देतो. पण तुम्ही बिल्डरशी आधी बोलू शकता की जर मला माझ्या पद्धतीने टायलिंग करायचे आहेत आणि तुम्ही त्याला सांगू शकता की सर तुम्ही हे लावू नका कारण मी माझ्या चॉईसने घेणार आहेत. तिकडे तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता, वेळ वाचवू शकता. प्लस तुम्हाला तुमच्या चॉईसच्या गोष्टी मिळतात. जो आपण जर तुम्ही पोझिशन नंतर करायला गेला तर तुम्हाला त्याच गोष्टी आधी तोडाव्या लागतात. ती केलेली गोष्ट वेस्ट गेली, बरोबर. तुमचे पैसे वेस्ट गेले, तुमचा टाईम वेस्ट गेला. याच्यापेक्षा चांगलं आहे की तुम्ही बेअर शेल पण घेतलात म्हणजे फक्त त्यांनी भिंती उभ्या करून दिलेले आहेत. बाकी माझा माणूस जो किंवा इंटिरियर डिझायनर आहे, आर्किटेक्ट आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, कोणी असेल त्याला विचार करून तुम्ही तुमच्याकडे तेवढा टाईम आहे पोझिशनपर्यंत, म्हणजे काय काय 6 महिने लागतात, वर्ष लागतात, तोपर्यंत तुम्ही तुमची प्लॅनिंग सुरू करू शकता, डिझायनिंगसाठी वेळ देऊ शकता आणि मग नंतर एक्झिक्युशन करू शकता. खूपच छान. आपण एक स्पेस प्लॅनिंगच्या कन्सेप्टबद्दल बोललो आणि असे अजून पण काही असे कन्सेप्ट्स आहेत का ज्याच्यानी लोकांना 100% कन्व्हिक्शन येईल की नाही इंटिरियर डिझायनर ऑर अन आर्किटेक्ट इज द राईट पर्सन फॉर मी रादर दॅन गोईंग टुवर्ड्स अ कॉन्ट्रॅक्टर. जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं की इंटिरियर डिझायनर म्हणजे आपण बोलतो ना जेनो काम तेनोत आहे, तसं पद्धत आहे. म्हणजे ॲज अ डिझायनर डिझाईनची कामं सुंदर करतो तो. काही जण डिझायनिंगबरोबर कॉन्ट्रॅक्टिंग पण करतात. पण डिझायनरला देण्यापाठचं मुख्य हेतू तेच आहे की तुमचं घर हे सुंदर बनवायचं असेल किंवा काही त्याच्यामध्ये गोष्टी ॲड, बऱ्याच जणांचं रिनोव्हेशन पण येतं की आता घर माझं जुनं वाटतंय, त्याला नवीन कसं करायचं असेल तर तुम्ही त्या इंटिरियर डिझायनर किंवा आर्किटेक्टला भेटू शकता. त्याचं आधी प्लॅन घेऊ शकता की बाबा आपण कसं आहे काय आहे. बऱ्याच जणांचं असं असतं नाही तू आधी मला प्लॅन पाठव. पण तुम्ही साधा विचार करू शकता, जर तो माणूस तुमच्यासाठी काही गोष्टी करून देणार आहेत तर त्यालाही काहीतरी त्याचंही पोटपाणी असतं. तुम्ही त्याच्याबरोबर ठरवून घ्या की बाबा तुझे चार्जेस किती आहे, तू कसं करणार आहे, तुमचं प्लॅनिंग कसं असतं, तुमची प्रोसेस काय आहे ही समजून घ्या आणि त्याच्यानंतर तुमचा व्यवहार तुम्ही करू शकता. सो बरेच आता सध्या मुंबईमध्ये इंटिरियर डिझायनर आर्किटेक्ट बरेच आहेत. पण जो ट्रस्टवर्दी आहे किंवा ज्यांचा एक्सपिरियन्स चांगला आहे त्यांच्याबरोबर कामं करा, त्यांचे प्रोजेक्ट्स बघा, त्यांचे कस्टमरचे तुम्ही टेस्टिमोनियल घेऊ शकता, त्यांचा फीडबॅक घेऊ शकता आणि तुमचं काम करू शकता. रिसेंटली एक माझ्या फ्रेंडने इंटिरियर केलं थ्रू अ कॉन्ट्रॅक्टर. म्हणजे ती स्वतः डिझायनर होती तर ती बोलली की मी माझ्या घरचं डिझाईन मी करीन पण कॉन्ट्रॅक्टर थ्रू करीन. बट जे प्रॉब्लेम आणि जे मेंटल स्ट्रेस तिने फेस केलं सर, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर प्रत्येक दिवशी बोलायचं मला एवढे पैसे हवेत तरच आम्ही हात लावू सामानाला, नाही तर काम करणारच नाही. सो हे कुठे ना कुठे थोडं अनप्रोफेशनल बिहेवियर झालं. इनफॅक्ट एक पॉईंटला असं आलं की त्याचं म्हणणं होतं की जर तुम्ही मला, आणि ते पण छोट्या अमाऊंटसाठी 10-20 हजारासाठी, की जर तुम्ही मला हे आज नाही दिले तर मी मे बी हे तोडून टाकेन. असं होतं का तुमच्या फील्डमध्ये पण? बरोबर. कारण बघा आपण जेव्हा प्रोफेशनल बोलतो, सो प्रोफेशनल म्हणजे काय, तो माणूस नीट शिकलेला आहे, त्या क्षेत्रात त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, सगळ्या गोष्टी केल्यानंतर तो प्रोफेशनल माणूस बनतो. तेच जेव्हा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर बघाल तर कॉन्ट्रॅक्टरला मी हे नाही म्हणत आहे की सगळेच कॉन्ट्रॅक्टर तसे असतात, पण काही कॉन्ट्रॅक्टर असतात की जे वेगळ्या स्टेटमधून आलेले असतात, ज्यांना दररोजच्या याच्यावर त्यांचं भागत असतं आणि त्यांना दररोज पैसे लागत असतात. बऱ्याच वेळा आपण काय म्हणतो, अरे हा मला स्वस्तात देतो तर मी ह्याच्याकडनं काम करून घेतो. बरोबर.
आणि तो कॉन्ट्रॅक्टर फक्त काम घेण्यासाठी काम घेतो, पण जेव्हा तुम्ही त्याचं एक्झिक्युशन बघता चालू करता तेव्हा बरेच चॅलेंजेस, म्हणजे असे पण आमच्याकडे कस्टमर आलेले आहेत की त्याला मी ट्रस्ट केलं, त्याच्याला मी पूर्ण पैसे दिले आणि आता तो गायब झाला. बापरे. म्हणजे असं झालं की पूर्ण घर सगळं तोडून ठेवलेलं आहे, 50% पेमेंट घेतलेली आहे, आता त्याचा मोबाईल नॉट रिचेबल येतोय, त्याचं आम्ही ऑफिस बघितलं नव्हतं, मला यांनी रेफरन्स दिलेला म्हणून मी याच्याकडनं काम करून घेतलेलं, आता आम्ही काय करणार. तर ही सिच्युएशन येण्याआधीच तुम्ही कोणाला काम द्यायच्या आधी त्याचं पूर्ण बघा, कारण तुम्ही तुमची आयुष्यभराची कमाई किंवा मी तर म्हणतो खूप मोठी अमाऊंट तुम्ही त्याला देणार असता. बरोबर. आणि हा स्ट्रेस जर दूर करायचा असेल ना, तर तुम्ही त्या प्रोफेशनल माणसाकडे काम द्यावं. म्हणजे तो कॉन्ट्रॅक्टर पण असेल तर त्याचा बॅकग्राऊंड चेक करावा, बाबा त्याचं ऑफिस आहे का, त्यांनी आतापर्यंत किती कामं केलेली आहेत ते स्वतः. म्हणजे हे खूप इम्पॉर्टंट आहे की ऑफिस असणं. काही काही जण फ्रीलान्स करतात, तर त्याचं घर तरी माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. म्हणजे मी आता तुम्हाला एक सांगतो की माझ्या ओळखीचे एक सिनियर ऑफिसर होते जे पोलीसमध्ये येत स्वतः, त्यांचं स्वतःचं घर करायचं होतं, त्यांनी पण पैसे वाचवण्याच्या पाठी एका कॉन्ट्रॅक्टरला पकडलं, त्याला काम दिलं. त्यांना असं वाटत होतं की मी पोलीस आहे तर मला फसवणं होणार नाही, मला कोण फसवणार नाही, पण त्या माणसांनी त्याला पैसे जे पाहिजे होते ते मिळाल्यानंतर त्याचा फोन बंद करून तो गायब झाला. बापरे. आणि आज तो मग नंतर फोन येतात की अरे तुझ्या ओळखीमध्ये कोण आहे का जो मला काम करून देईल, तेव्हा त्यांना कळतं की अरे माझ्याकडनं काय चूक झाली आहे. सो हे होऊ नये. तर मी असं परत सांगतो की कॉन्ट्रॅक्टरला मला कोणाला ब्लेम नाही करायचं आहे. खूप छान कॉन्ट्रॅक्टर आहेत जे तुम्हाला खूप चांगलं काम करून देऊ शकतात, पण तुम्ही कोणालाही काम द्यायच्या आधी त्याचं ऑफिस किंवा त्याचं घर, आणि जर घर बघताय तर तो किती वर्षापासून तिथे राहतोय. कारण बऱ्याच जणांचे जे आता बाहेरच्या स्टेटमधून येतात आहे, UP, MP, बिहार, राजस्थान, कुठून कुठून येतात आहे, त्यांची स्वतःची घरं नसतात, ते लोक बरेच जण रेंटवर राहत असतात. तर मी हे नाही म्हणून की रेंटवर राहतात आहे म्हणून तो माणूस चिटिंग करणार आहे किंवा तुम्हाला फसवणार आहे, असं काही नसतं. पण तुम्ही सगळं चारी ठिकाणून विचार करून मग त्याला तुम्ही फायनलाइज करू शकता. करेक्ट. खूप छान तुम्ही टिप्स दिले. मे बी एक चेकलिस्ट आपल्याकडे असली पाहिजे की कॉन्ट्रॅक्टर किंवा इंटिरियर डिझायनर निवडायच्या आधी त्याचं ऑफिस असलं पाहिजे, त्याचं किती वर्षांपासून तो मिनिमम 5-10 वर्षापासून तो या फील्डमध्ये असला पाहिजे, त्याचे प्रिव्हियस प्रोजेक्ट्स, अशी आपण जर एक चेकलिस्ट बनवून शकलो तर डेफिनेटली इट विल बी हेल्पफुल फॉर आवर व्ह्युअर्स. सर, इंटिरियर डिझायनर निवडायचं तर आपलं ठरलं, पण इंटिरियर डिझायनरमध्ये पण एक बोलू शकतो एक सिंगल कंपनी आणि आजकाल मल्टीनॅशनल कंपनीज हे इंटिरियर डिझायनिंगमध्ये आलेत, जे ब्रँड्स आहेत मोठमोठे नॅशनल लेवलला, आणि ते पण आपले प्रोजेक्ट्स घेतात. तर एक नॉर्मल इंटिरियर डिझायनर म्हणजे एक सिंगल फर्म आणि अशी एक मल्टीनॅशनल फर्म जी इंटिरियरचे प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये काय फरक आहे? फरक भरपूर आहे. मला सांगायला आवडेल की जे मल्टीनॅशनल आहेत ते बेसिकली सेल्सवर त्याचा टार्गेट असतो. म्हणजे त्यांना जवळपास महिन्याला 1-1 लाख इन्क्वायरी येतात. हो. आणि त्या हँडल करण्यासाठी पण त्यांच्याकडे जसं आपण सब कॉन्ट्रॅक्ट करतो तसं त्यांनी पण कुठल्या ना कुठल्या इंटिरियर डिझायनरला किंवा कॉन्ट्रॅक्टरला किंवा आर्किटेक्टला हायर केलेले असतात. कारण तुम्ही विचार करू शकता, जर 1 लाख इन्क्वायरीचा तुम्हाला कोटेशन द्यायचं आहे, त्याचा प्रोजेक्ट बघायचा आहे, तर केवढी मोठी टीम करावी लागेल. आता बरेच मोठे ब्रँड आहेत ज्याच्यामध्ये बरेच मोठे मोठे सेलिब्रिटी ज्यांचे ॲड करतात. जर त्यांचे तुम्ही रिव्ह्यू चेक कराल ना, तर खूप वेगवेगळे रिव्ह्यू आलेले आहेत. म्हणजे मेजरली रिव्ह्यू असे आहेत की खूप विचित्र रिव्ह्यू आले, ज्याच्यामध्ये कोणी सांगितलं अरे कंपनी चोर आहे, आम्हाला फसवलं आहे, यांनी आमच्यावर केलं नाही. कारण प्रत्येकाला तो टार्गेट दिलेलं आहे की मला हे एवढं करायचंच आहे म्हणून. आणि लोक काय करतात ना की आधी खूप गोष्टी मोठ्या आहेत आणि कशा होणार आहेत, पण ते तुम्हाला किती टाईप देणार आहेत तो पण बघा. कारण जेवढ्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत मोठ्या मोठ्या आलेल्या आहेत, मी ह्या नाही म्हणत की सगळ्याच खराब आहेत. काही कंपन्यांमध्ये तर असं आहे की दर महिन्याला हजारो एम्प्लॉई येतात आहेत आणि जातात आहेत. बापरे. त्या एम्प्लॉईंमध्ये बरेच फ्रेशर जे जॉईन होतात, ज्यांना बेसिक सॉफ्टवेअरवर काम करायला सांगतात. त्यांना माहिती आहे ते सॉफ्टवेअरवर आपल्याला गोष्टी बनवायच्या आहेत, पण त्या खऱ्याच एक्झिक्यूट होऊ शकतात की नाही ते त्यांना माहीत नाही आहे. आणि तिथेच सगळा विषय कोसळतो. म्हणजे मी तुम्हाला एक लाईव्ह एक्झाम्पल देईन. तर मी आत्ताच एक माझी दहिसरला साईट चालू आहे, दहिसरला सद्गुरू म्हणून एक प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये आमचं काम चालू आहे. ओके. त्या क्लायंटनी मला जवळपास
आता पोझिशनच्या आधी मला त्या भेटलेल्या, त्यांनी मला आधीच दाखवलं की माझं सगळं रेडी झालेलं आहे. मग मी बोललो, मग मॅडम तुम्ही का नाही काम केलं? तर त्यांनी मला सांगितलं की त्यांनी 3D तर बनवलं, पण मी त्यांना जेव्हा सांगितलं मला आता हे असं नाही असं करायचं आहे, तर ते बोललं ते नाही होऊ शकत. ओके. मग ते बोलले का नाही होऊ शकत? नाही नाही, तुम्हाला तसं ते करता नाही येणार, जे आहे असंच करायचं. कारण यांचा फॉर्मॅट सेट आहे, त्या सर्कलमध्येच डिझाईन करावी लागते. आउट ऑफ बॉक्स ते लोक काही विचार करू शकत नाही, कारण जे सॉफ्टवेअरवर देऊ शकतात ते तेवढंच आम्ही तुम्हाला देणार. आम्ही कस्टमायझेशन ते होत नाही. सो तो प्रोजेक्ट तिथून फिरत बाहेर काढायची. त्यांनी म्हणजे क्लायंटनी ऑलमोस्ट त्याला ₹30,000 पे केलेले ओके. ॲज अ टोकन अबाउट. ते सोडून मग आमच्याकडे आले. आमचं या महिन्यात हँडओव्हर पण झालेलं आहे. वा. आणि ते सॅटिस्फाईड आहेत. मेन म्हणजे की मला ज्या रिक्वायरमेंट होत्या किंवा मला जसं पाहिजे होतं तसं घर बनवून दिलेलं आहे. छान. तर ते इमेजेस जर तुम्ही मला शेअर केले तर नक्कीच मी नक्की, आपल्या नक्की. व्ह्युअर्सना दाखवेन की कसे ते इंटिरियर झालेलं आहे. नक्की. आता तुम्ही जर सॉफ्टवेअरबद्दल बोललात तर लेटेस्ट जे ट्रेंड चालू आहे इंटिरियरच्या फील्डमध्ये पण चालू आहे, विच इज AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज करून इंटिरियर डिझायनिंगच्या फील्डमध्ये तुम्हाला काही हेल्प होते आहे का, किंवा तुम्ही ते अडॉप्ट केलं आहे का? AI आल्यामुळे बऱ्याच गोष्टी सुपर फास्ट झाल्यात. म्हणजे सुपर फास्ट झाल्यात मी म्हणू शकेन, पण त्याचं ऑप्शन आलं असं नाही आहे किंवा तुम्ही आता बोलाल की इंटिरियर डिझायनर नको किंवा आर्किटेक्ट नको, आपण AIवर बनवून घेऊ, तसं नाही होणार. कारण AIवर तुम्हाला इमेज बनवेल, पण ती कशी एक्झिक्यूट होणार ना हे कोणतरी इंटिरियर डिझायनर किंवा आर्किटेक्टच सांगू शकतो. आत्ताचा एक रिसेंट मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. आम्ही एक घर केलं, त्याच्यामध्ये एका वॉलवर एक फोटो फ्रेम लावायची होती. ओके. आम्ही फोटो फ्रेम त्यांनी शोधली, ही आवडते मला, आपण फोटो फ्रेम बनवून घेतली. आता फोटो फ्रेम लावण्यासाठी त्यांनी AIची मदत घेतली. ओके. AIनी सगळं सेट करून दिलं तुम्हाला की किती वरून जागा सोडायची आहे, खालून किती जागा सोडायची आहे, राईटला किती सोडायची आहे, लेफ्टला किती सोडायची आहे. आणि मी यायच्या आधीच त्या माणसानी आम्ही शोधल्या AIवर आणि त्यांनी ती फ्रेम लावून टाकली. मी बोललो ठीक आहे, मी लावली, मी काहीच बोललो नाही. कारण कसं असतं, एकदा जर तुमचं फिनिश म्हणजे पूर्ण पेंटिंग झाली आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा काय ठोकाठाक करता तर ती वॉल खराब होते. तर तुम्हाला पुढं विचार करून त्या गोष्टी करायच्या. मग जेव्हा मी गेलो, मी बघितलं की फोटो फ्रेम लागलेली आहे. मी त्यांना बोललो, त्यांनी मला विचारलं कशी वाटते आहे? मी बोललो खूप छान वाटते. मग ते बोलतात की सगळं बरोबर आहे ना? मी बोललो सर फोटो फ्रेम तर छान झाली आहे, भिंतीवरही छान वाटते, पण त्याच्यामध्ये फंक्शनॅलिटी नाही आहे गोष्टीमध्ये. फंक्शनॅलिटी नाही म्हणजे काय आहे? कारण ती जी फोटो फ्रेम लावलेली, जर तुम्ही AIवर कमांड टाकलेले, त्याने इक्वल डिस्टन्स आणि त्याचं सेंटर पकडून ती फ्रेम लावून दिलेली आणि नेमकी त्या भिंतीवर त्यांचा सोफा येणार होता. ओके. आता जेव्हा तुम्ही त्यांना फक्त सांगितलं सर आता तुम्ही सोफा ठेवत बघा ना, बरोबर वाटतो काय ते, तेव्हा त्यांना कळलं अरे नाही, आता काय करूया. मग त्याच्यानंतर आम्ही परत ती फ्रेम उचलून थोडी वरती घेतली. तुम्ही डिझाईन क्रिएट करू शकता, तुमचं काम सोपं झालं AIवर. पण जिकडे बेसिक गोष्टी लागतात, जसं तुम्हाला किती हाईट लागतं, तुम्हाला आय लेवलला काय लागतं, हे सगळं तुम्हाला तो डिझायनर किंवा आर्किटेक्टच सांगू शकतो. बरोबर बरोबर. छान एक्सप्लेन केलं सर तुम्ही हे. सर माझा एक तुम्हाला प्रश्न महत्त्वाचा आहे की जर मराठी उद्योजकांना इंटिरियर डिझायनिंग या फील्डमध्ये यायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे पहिला? सेकंड, तुम्ही त्यांना काय मदत करू शकता? मेन म्हणजे ज्यांना वाटतंय की म्हणजे क्रिएटिव्ह फील्ड आहे पहिली, तर त्यांना वाटतंय की आपल्याला ही फील्ड मध्ये यावंसं वाटतंय किंवा काहीतरी करावं असं वाटतंय, तर त्यांनी पहिलं तर या क्षेत्रातलं किंवा याला जे लागणारं शिक्षण आहे ते घेणं गरजेचं आहे. बरेच जण बोलतात की शिक्षण न घेता मी एक्सपिरियन्सने मोठा झालो आहे. ह्या भले किती गोष्टी खऱ्या असल्या तरी पण त्या क्षेत्रातलं शिक्षण घेणं हे खूप गरजेचं आहे. ते शिक्षण घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी इंटर्नशिप केली पाहिजे कुठल्याही याच्याकडे, आर्किटेक्टकडे बोला किंवा इंटिरियर डिझायनरकडे करा, त्याच्यावर त्यांनी इंटर्नशिप केली पाहिजे. कोणाला इंटर्नशिप करायची असेल तर त्यांनी आम्हालाही फॉलो करू शकता. पण ही आता जी फील्ड आहे म्हणजे ही क्रिएटिव्ह फील्ड आहे, जशी आपण आर्किटेक्टची किंवा इंटिरियर डिझायनरची, तर भरपूर काम आहे आपल्याकडे.
कारण एक्सपान्शन भरपूर चाललं आहे, भरपूर डेव्हलपमेंट चालू आहे, भरपूर नवीन घरं बनतात आहे आणि भरपूर नवीन ऑफिसेस पण बनतात आहे. आणि जर आपल्याला ती ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करायची असेल तर चांगलं शिक्षण घेऊन चांगलं इंटर्नशिप करून आपण स्वतःचा व्यवसाय नक्कीच चालू करू शकतो आणि खूप चांगला प्रॉफिटही त्याच्यामध्ये कमवू शकतो. व्हेरी गुड. तुम्हाला सर जर भेटायचं असेल किंवा कोणालाही आपल्या प्रेक्षकांपैकी इंटिरियर करायचं असेल त्यांच्या घराचं, तर तुमच्याशी कॉन्टॅक्ट, ऑफकोर्स डेफिनेटली मी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईनच, बट तुम्हाला जर भेटायचं असेल पर्सनली तर आपले जे प्रेक्षक आहेत ते तुम्हाला कसं भेटू शकतात? सर कसं आहे, आपली 2 ऑफिसेस आहेत, एक लोअर परेलला आणि एक दादरला. सो मॅक्सिमम टाईम मी दादरच्या ऑफिसला भेटतो आणि खूप म्हणजे दादरला जास्ती शोधायची गरजही नाही लागणार. शिवसेना भवन हे खूप सगळ्याच लोकांना माहिती आहे की शिवसेना भवन कुठे आहे. तर शिवसेना भवनच्या पाठीच आपलं ऑफिस आहे. अदिती CHS म्हणून ग्राउंड फ्लोअरला 1 नंबर ऑफिस आहे. त्याच्यामध्ये तुम्ही येऊन मला भेटू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर, मला कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त भेटायच्या आधी 1 दिवस आधी मला प्रायर सांगितलं तर बरं होईल. मी त्या हिशोबाने अवेलेबल राहीन. आणि आपण तुम्ही मला फोनवर, व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामच्या ह्याच्यावर ID वर किंवा फेसबुकच्या ID वर जाऊन मला कनेक्ट करू शकता. इनफॅक्ट ज्यांना जर जे नवीन आता इंटिरियर डिझायनर ज्यांचं शिक्षण झालेलं आणि ज्यांना इंटर्नशिप करायची असेल तर तेही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. ग्रेट ग्रेट, डेफिनेटली. एकदा तुम्ही तुमचे सगळे सर्व्हिसेसबद्दल सांगाल का आम्हाला? तुम्ही काय काय सर्व्हिस नेमकी प्रोव्हाइड करता? आम्ही बेसिकली इंटिरियरमध्ये सगळंच करतो. सगळं म्हणजे आम्ही कमर्शियली करतो, आम्ही रेसिडेन्शियली करतो. कमर्शियलमध्ये आम्ही ऑफिसेस केलेले आहेत, आम्ही बँक केलेले आहेत, आम्ही स्पा सलॉन केलेले आहेत, आम्ही रिसॉर्ट केलेले आहेत, आम्ही हॉटेल्स केलेले आहेत. असं बऱ्याच याच्यामध्ये क्षेत्रातलं कमर्शियलमध्ये काम आहे. त्याचबरोबर रेसिडेन्शियलमध्ये पण बरंच काम केलेलं आहे, अजूनही करतो आहे. आणि याच्या पुढेही आपल्याला बऱ्याच म्हणजे आम्ही बऱ्याच डेव्हलपरवर पण आता कनेक्ट व्हायचं चाललं आहे, जिकडे आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये अनेक फ्लॅट सध्या करतो आहे. अरे वा. ज्याच्यामध्ये आम्ही रिसेंटली आम्ही सुगीच्या बिल्डिंगमध्ये दादरमध्ये होती, त्याच्यामध्ये एकाच बिल्डिंगमध्ये आमचे 5 फ्लॅट चालू होते. हो. सो त्याही ऑपॉर्च्युनिटी आहेत आणि आम्ही त्या हिशोबाने एक्सपान्शनचं काम आणि भरपूर काम आहे, तर त्या हिशोबाने आपण वर्किंग करू शकतो. ग्रेट. थँक्यू सो मच. परत मला सांगायला आवडेल की कुठल्याही पद्धतीचं काम इंटिरियरशी रिलेटेड असेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच. तर हे होते आपल्याबरोबर जगदीश चव्हाण सर, जे आहेत फाउंडर अँड CEO ऑफ ब्लू बॉक्स इंटिरियर. आणि आज त्यांनी जे आपल्याबरोबर टिप्स शेअर केलेत अबाउट इंटिरियर डिझायनिंग किंवा हा बिझनेस नेमका आपण कसा करायचा, एक्सपिरियन्स कसं घ्यायचं, ग्रो कसं करायचं, याच्याबद्दलची डिटेल्ड माहिती त्यांनी आपल्याला या पॉडकास्टमध्ये दिली आहे. तुम्हाला जर त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची डिटेल्ड वेबसाईट, ॲड्रेस, फोन नंबर मी टाकलेला आहे. नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि ही सुपर फ्रेंडली आणि इनफॅक्ट मूविंग डिजिट्सचं ऑफिस पण त्यांनीच डिझाईन केलं आहे. सो भेटूया आपण आपल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये मूविंग डिजिट्स मार्केटिंग फोरमच्या, आणि बघूया अजून एक एक्सपर्ट आणि त्यांची काही एक्सपर्टीज आहे. जय श्रीराम. थँक्यू सो मच. हर हर महादेव.